सामना रिक्षा संघटना वर्सेस तिवरी मास्टर्स. पहिल्या सामन्यात तिवरी मास्टर संघाने जे यश मिळवलंय त्यामुळे रिक्षा संघटनेवर दबाव असेल. मात्र पहिल्या षटकासाठी आलाय कमलेश. हो पहिला चेंडू अगदी अप टू डेट आहे. वेल बोल्ड. वाटतं जर विचार केला तर या संघटनेमध्ये राई मुर्दा आणि मोरवा या गावातून मिळून तब्बल 4 संघ आहेत. त्यामुळे अनेक क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र हे आपण बघतोय सगळे रिक्षेवाले अगदी सध्या आपले मीटर डाऊन करून एकूणच घोडबंदरच्या मैदानात आलेत. बॉलर बॅक ड्राईव्ह आहे. इथे विकेट येणार आहे का? यस विकेट आली आहे. अगदी शून्यावर परतावं लागेल ते म्हणजे बॅटर गणेशला. एकही चेंडू त्यांनी फेस नाही केला आणि ते बादून परत आहेत. तिवरी मास्टरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. डिबेट फाउंडेशनचे टी शर्ट परिधान केलेला 5757 आणि दीपेश फाउंडेशन म्हटलं तर निश्चितच दिनेशची आठवण येते. कारण दीपेशच्या तर आठवणी आहेत मात्र दिनेश एक कावली आहे. आणि काय स्पर्धा गाजवली होती नागोबा मंदिरामध्ये. जगदीश पाटील पुन्हा एकदा खेळण्याचा हा वेगळा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा योग्य संपर्क नाहीये. चेंडू इथे निर्धाव जातोय. लागोपाठ 3 चेंडू निर्धाव. क्या बात आहे मिस्टर कमलेश. डावखुरे गोलंदाज चायनामन महारा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी समोरच्या एकूणच संघाची रिक्षा अजूनपर्यंत स्टार्ट झाली नाहीये. फुलटॉस डिलिव्हरी आहे. इथे विकेट मिळू शकेल का? तर अगदीच बरोबर एंडवर थ्रो दिला होता. कारण प्रतापला बाद करायचं हे पूर्ण कल्पना आहे. मात्र इथे एक धाव जगदीशांच्या खात्यात जाते आणि संघाच्या देखील खात्यात जाते. चौथ्या चेंडूवर आले पहिली धाव. आपल्या पहिल्या सामन्यात तिवरी मास्टरनं भरपूर मोठा विक्रम केला. 85 धावा बनवल्या. 86 धावांचं लक्ष दिलं होतं आणि त्यामध्ये एकट्या प्रतापची धावसंख्या होती ती म्हणजे 76. तो प्रताप भोईर आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग एंडला. पाहूया प्रताप साठी कसं प्लॅन करतील इथे एकूणच रिक्षा संघटनेचे खेळाडू. कमलेश टू प्रताप. डावखुरा गोलंदाज वर्सेस डावखुरा फलंदाज. यावेळेला चेंडू बाहेर आहे. अगदी चेंडू तुम्ही जर पट्ट्यात टाकला तर तो बाहेरच जाणार आहे. प्रताप आलाय. प्रतापने आपली इनिंग सुरू केली. 6 धावा कमांडीची. हे गाणं कदाचित प्रतापसाठी वाजलंय. ही इज अ डॉन नाव. यावेळेला अजून धावा मिळतील. अजून 4 धावा संघाच्या खात्यामध्ये. आतापर्यंत या मालिकेचा विचार केला तर तब्बल 86 धावा वैयक्तिक कुठलेत.
प्रताप भोईरची ही खासियत राहिली आहे, हा तडाखा राहिली आहे. पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकाचे 4 चेंडू जवळ जवळ आपण बघतोय एकच धाव. त्यानंतरच्या 2 चेंडूत आले 10 धावा. पहिले षटक संपलंय. धावसंख्या 11, गडी बाद 1. दुसऱ्या षटकासाठी कोणता गोलंदाज असेल, कारण इथे महत्वपूर्ण कामगिरी करणारा गोलंदाजच तुम्हाला आणावा लागेल. कारण समोर अगदी विचार केला तर निश्चितच दीपेश कडे पाहिलं जाईल का. ऑप्शन आहे तो 35चा गोलंदाज आहे तो दीपेश. मात्र तो गोलंदाजी फक्त अंडरम मध्ये करतो. अमित पाटील गोलंदाजीवर आणलंय. अमितची चमकदार कामगिरी या मैदानात होणार का. प्रताप समोर. स्ट्राईक एंडला आता मात्र जगदीश आहेत. त्यामुळे अमितला एकूणच आपली लय मिळवायला हरकत नाहीये. आणि सगळ्यात जास्त डावखुरे बॅटर टिवरीच्या संघात आहेत अशी माहिती देखील मिळते. दुसरं षटक सुरू झाले, लक्षात घ्या. थोडसा वेगळापणा नक्कीच दिसतोय. आपण बघतोय 30 सर्कलच्या आतमध्ये 3 क्षेत्ररक्षक ठेवले. काहीतरी वेगळा प्लॅन दिसतोय इकडे टीम रिक्षा संघटनेचं. आणि जवळ आलाय यष्टिरक्षक सुद्धा जवळ आलाय, जेणेकरून विकेट फॅक्टर साठी जातील इथे अमित पाटील. ओ वेल बोल्ड टप्पापर्यंत चेंडू हलक्या रीतीने बाहेर वळतोय. क्रॉस बॅट स्ट्रोक लावण्याचा प्रयत्न होता जगदीश यांचा. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. हा पहिला चेंडू डॉट आला या ओव्हर मधील. यशाच्या पाठीमागे गणेश लीलाधर पाटील. पुन्हा एकदा अगदी मिस केलाय. जगदीश पाटीलला जर विचार केला तर चेंडूच्या रेषेत येत नाही. चेंडू पाहतच नाही असं वाटतंय. फक्त बॅट फिरवायची आहे त्यांना. मात्र ती बॅट फिरवण्यासाठी आधी चेंडू पाहणं महत्वपूर्ण असतं. आणि कदाचित सरावांती या गोष्टी ते नक्कीच मास्टर करू शकतील. कारण ही मास्टर क्रिकेट स्पर्धा आहे. त्यासाठी सराव इम्पॉर्टंट आहे. तुमचं तुम्हाला शरीर सांभाळायचं आहे, तुम्हाला चांगला खेळ करायचा आहे. त्यामुळे इम्पॉर्टंट आहे भरपूर सराव करणं. अमित पुढचा चेंडू. यावेळेला शॉर्ट प्लेन डिलिव्हरी होती. पुलचा आपला फटका पाहायला मिळतोय. एक धाव मिळेल इथे. जयेश आहेत तिकडे 1000 समाधान. मात्र आता कॉन्टेस्ट बघूया. अमित वर्सेस प्रताप. धावसंख्येकडे लक्ष घातलं तर धावसंख्या झाली ती म्हणजे 12. प्रताप वैयक्तिकरित्या 10 धावाकडून खेळतो. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून पाहू शकलो. रिटायरमेंट घेतली आहे ती म्हणजे जगदीश यांनी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतील. नितेश. जगदीशजी यांची रिटायरमेंट नो डाऊट. मात्र या आराम करा. आपल्या संघासाठी मात्र सेवा देत आहेत या वयातही अगदी हिरिरीने आपल्या संघाच्या बाजूने आणि आपल्या संघाच्या अगदी साथीने राहून काम करतायत. नवीन बॅटर नितीश आता मैदानाच्या आतमध्ये 9 सेकंडला. मात्र अमित समोर आता आव्हान आहे ते म्हणजे प्रतापचं. दुसऱ्या बाजूला प्रतापचा जो फॉर्म आहे तो कंटिन्यू राहील का, किंवा इथे अमित प्रतापची विकेट मिळवणार, हे 2 प्रश्न आहेत. यावेळेला चेंडू अगदी आणि अगदी बाहेर. अगदी आर्क मध्ये तुम्ही चेंडू टाकताय, त्यामुळे चेंडू लॉस झालाय. अगदी लॉस झालाय. कारण जी जाळी बसवली त्या जाळीच्याही मागे चेंडू गेलाय. त्यामुळे हा षटकार येतोय. हा षटकार क्रमांक 11 आहे आतापर्यंत या मालिकेतील. तो म्हणजे प्रतापच्या बॅट मधून आलेला. पहिल्या मॅच मध्ये 9 षटकार. या मॅच मध्ये आतापर्यंत 2 षटकार. पहिल्या मॅच मध्ये 22 चेंडू मध्ये 76 धावा. या मॅच मध्ये आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 16 धावा. त्यामुळे आतापर्यंत 92 धावा या मालिकेत
वेल प्लेड प्रताप भोईर. आणि एकूणच नो डाऊट या मालिकेचं तो शतक लवकरच पूर्ण करणार आहे अशी आता सध्या परिस्थिती आहे. अमित साईड चेंज करून येत आहेत जेणेकरून एक वेगळा अँगल क्रिएट करू शकतील. या गोष्टी करायला पाहिजे गोलंदाजानं. लेट्स सी पुन्हा एकदा अमित वर्सेस प्रताप. लो फुलटॉस डिलिव्हरी आहे. फक्त ड्राईव्ह करण्यावाचून पर्याय नव्हता. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 1000 समाधान मानावं लागेल. एकने पुढे सरकते ती जाऊन पोहोचले 19 या आकड्यावर. धावा 93 धावा आतापर्यंत या एकूणच मालिकेत प्रताप भोईर आपला जलवा दाखवतोय. टेनिस बॉल क्रिकेट गेल्या कित्येक वर्षापासून सातत्याने गाजवतोय. अगदी जर विचार केला प्रतापच्या बाबतीत बोलायचं झालं तर मागच्या 25 वर्षापेक्षा जास्त वर्ष तो क्रिकेट खेळतोय. आपल्या संघाला तो सेवा देतोय. अनेक वेगवेगळ्या संघांकडून त्यांनी क्रिकेट खेळलंय. मोठं नाव आहे टिवरी परिसरातील. अगदी टिवरी रत्न जरी म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीये. इतकं मोठं नाव. दुसऱ्या बाजूला आता नितीशकडे लक्ष आहे. फसवा चेंडू होता. ड्राईव्ह केलाय. चांगले क्षेत्ररक्षण कमलेश यांचं. धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली आहे. रिक्षा संघटना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकात धावसंख्या होती ती म्हणजे 11. या षटकात आलेत 9 धावा. चांगली गोलंदाजी झाली. एक षटकार सुद्धा खाल्लाय मात्र तरी सुद्धा चांगली गोलंदाजी अमितची आपल्याला पाहायला मिळाली आहे. 2 षटकं संपलेल्या धावसंख्या झाली ती म्हणजे 20. सरासरी 10 धावांची आहे. इथून पुढे किती धावा अजून जोडल्या जातील थोडासा ड्रिंक्स ब्रेक आपण घेतोय. त्यानंतर आपण वळतोय डीजे ब्रेक कडे. कमॉन डीजे. चला एकूणच या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी सहकार्य दिले त्या सर्वांची नावं तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजेत. सन्माननीय राजेंद्र ठाकूर साहेब एकूणच त्यांच्या मार्फत आम्हाला अतिशय जबरदस्त सहकार्य आलंय. सन्माननीय चंद्रकांत दादा वैती माजी उपमहापौर. त्यानंतर सन्माननीय नितीनजी पाटील यांच्या मार्फत देखील अप्रतिम सहकार्य. केशव केणी साहेब, परशुराम वैती साहेब, राकेश खाना गरजजी, दत्ता मात्रेजी, नितीन दराडे साहेब, भरत वैतीजी, प्रभाकर वैतीजी, परमेश्वर वाघमारे, वैभव केणी, रवी पाटील, सिकंदर, बालचंद्र केणी, दिव्यांशी केणी, रमेश चिंतामण वैती यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी बॅड आहे. दिशा गार्डन यांच्या मार्फत देखील आर्थिक सहकार्य. महेश मोहिते, मयूर जावई, छोटे बॉटल्स थंड आणि पाणी त्यांच्या मार्फत देण्यात आहेत. विनोदजी मात्रे यांच्याकडून 2 दिवस चहाची सोय, बिस्किट तसेच मंदार यांच्या मार्फत देखील फ्रूट बॅग आहेत. तसेच किंजल हेमंतरे यांच्या मार्फतीनं मॅन मॅच साठी थंड देण्यात आलाय. राजेश वारगडे यांच्या मार्फत देखील अतिशय चांगलं सहकार्य आलंय. उमेश मोहिते, नागेश केणी, संजय पाटील, अविनाश, नितीन गरत, हेमंत तरे, मंदार, महेश मोहिते, अजय तरे तसेच निलेश भोईर, सागर वैती व कृष्णा गरत यांच्याकडून चेंडू देण्यात आले. दिलीप मुनीश्वर केणी यांच्या मार्फत निश्चितच इलेक्ट्रिसिटीची व्यवस्था. सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. असंच सहकार्य मिळत राहील आमच्या आई गावदेवी 40+ मास्टर क्रिकेट संघाला हीच सदिच्छा. चला 2 षटकं संपले. धावसंख्या 20 झाले आहेत. तिसऱ्या षटकासाठी आले आहेत गोलंदाज दीपक कदम. एक अतिशय चांगले समालोचक सुद्धा आहेत दीपक. आणि निश्चितच चांगले गोलंदाज आहेत. यावेळेला हा फटका अप्रतिम आहे. इट्स अ बिगी 6 धावा. अगदी पहिला चेंडू उडवला इथे नितेशनं. दीपकचा हा चेंडू ओव्हर पिच होता आउटसाइड ऑफ स्टंप मात्र त्यावर अफलातून फटका 6 धावा. अफलातून बॅटिंग आणि पूर्ण कल्पना आहे टिवरी मास्टर संघ असा गप्प राहणार नाहीये. त्याला पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड चांगला फटका. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. जयेश चेंडू उचलेपर्यंत मिळणार आहे फक्त आणि फक्त एकच धाव.
हवेचं प्रमाण बघा किती जबरदस्त आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडून उत्तरेकडे वारे जबरदस्त वेगाने वाहत आहेत. प्रताप बोईर ऑन स्ट्राइक. त्या मॅच मध्ये आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आली 17 धावा. 17 आणि 76 जोडा. तब्बल 93 धावा नाबाद या मालिकेमध्ये. आणि क्रीडा रसिकांना एकच विनंती करीन, ज्यावेळेला प्रतापचं शतक होईल ना त्यावेळेला उभं राहून टाळ्या वाजवा या खेळाडूसाठी, कारण स्पेशल खेळाडू आहे. प्रतापसाठी क्षेत्ररक्षण सजवलं जाते. ऑन साइडला सगळे क्षेत्ररक्षक आहे. इथे जर बघितलं तर ऑन साइडला हा वेगवान फटका आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, मात्र एकच धाव मिळेल. एकच धाव मिळणार आहे. गुड क्रिकेट. अठ्ठावीस धावा. विकेट साठी गेलेत. अपील होत आहे, मात्र पंचांनी यस बोर्ड वर केलंय. बोर्ड वर केलंय कारण अगदी यशांच्या समोर सापडलेत. त्यामुळे इथे परतावं लागेल ते म्हणजे नितेशला. खरं तर समोर खेळू शकले असते, मात्र अगोदरच विचार झाला होता की मला स्विचेट खेळायचं आहे. मात्र इथे अगदी यशांच्या समोर सापडले. लेग बिफोर विकेट. दिनेश परततील, नितेश परततील आणि अजून एक विकेट ती म्हणजे येते दीपकच्या खात्यामध्ये. वेल बोल्ड. थँक्यू. दीपक पुन्हा एकदा सज्ज आहे. चांगली गोलंदाजी होतीये. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्यानंतर चांगलं कमबॅक. यावेळेला ड्राईव्ह बघा किती क्लास आहे. कमलेश यांचं चांगले क्षेत्ररक्षण. अगदी जबरदस्त रिक्षा उभी केली आहे कव्हर क्षेत्रामध्ये. एकच धाव इथे मिळते. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे निश्चितच प्रताप बोईर. या मालिकेत आतापर्यंत जर बघितलं तर 94 धावा त्याच्या पूर्ण झालेत. 94 अनबिडन 94. येणार का षटकार? या षटकारानं तो या मालिकेतील 100 धावा पूर्ण करणार का? अपेक्षा तशाच आहेत टिवरी संघाच्या. वेल बोल्ड दीपक. अतिशय चांगला चेंडू आणि इथे मिळणार आहे फक्त एकच धाव. अफलातून चेंडू होता. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 30. गडी बाद झाले ते म्हणजे 3. त्यामुळे येणारी 2 षटकं अजून जर विचार केला तर प्रताप बोईर मोठी धावसंख्या करण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र अफलातून. वेल बोल्ड दीपक कदम. कारण पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतरची गोलंदाजी अप्रतिम होती. अफलातून गोलंदाजी झाले आणि म्हणूनच निश्चितच आपली निवड त्यांनी सार्थ ठरवली आहे. वेल बोल्ड दीपक. दिनेश पागदरे नवीन गोलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा 95 धावा पूर्ण झालेत या मालिकेत. स्ट्राइक एंडला बॅटर आहे प्रताप बोईर. दिनेश पागदरे चांगला आव्हान उपस्थित करू शकतो. पाहूया हे कॉन्टेस्ट. शॉट आपल्या डिलिव्हरी. चेंडूला उडवले. अगदी चेंडू जाणार आहे किल्ले घोडबंदर परिसरामध्ये. आणि प्लीज टाळ्या झाल्या पाहिजेत. या मालिकेत 100 धावा करणारा पहिला खेळाडू. वेल डन प्रताप बोईर. अभिनंदन मित्रा तुझं. काय बॅटिंग दाखवलंय.
चेंडू खराब असेल, प्लीज लक्ष घाला त्या गोष्टीकडे. तर या मालिकेत आतापर्यंत 101 धावा. क्या बॅटिंग, काय बॅटिंग केले. आणि तब्बल षटकार जर विचार केले तर पहिल्या सामन्यात मारलेले 9 षटकार आणि या सामन्यात आतापर्यंत 3 षटकार, म्हणजे 12 षटकाराने सजलेली 100 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सामन्यात फक्त 22 चेंडूंना फेस केलं आणि आतापर्यंत या सामन्यात 7 चेंडू, म्हणजे तब्बल 29 चेंडू मध्ये 101 धावा. मोठा विक्रम आहे, मोठा विक्रम आहे. प्रतापनं हा विक्रम आपल्या नावी केलाय. वेल प्लेड प्रताप भोईर. दिनेश मांगे पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी आहे. खराब चेंडू आणि त्याचा निश्चितच वापर केला जातोय. अशा प्रकारचे चेंडू तुम्ही टाकू शकणार नाहीयेत. लागोपाठ 2 षटकार या ओव्हर मध्ये. लागोपाठ 2 षटकार आणि कदाचित हेच ते षटक आहे जिथे आपण धावा मिळवू शकतो, हेच दर्शवतायत प्रताप आणि एकूण टिवरी संघ. इथे हा चेंडू डाऊन द लेग, मात्र एक्झॅक्टली घडलंय काय. ते सांगतायत की बोल झालेत, मात्र इथे धावा आपण बघतोय 2 पूर्ण केलेत. त्यामुळे पंचांचा निर्णय. येस, कोणीच मात्र सांगतायत की येस आपण चेक करूया का एकदा. काही गोष्टी आम्ही लगेच चेक करतोय की एक्झॅक्टली चेंडू स्टंपला ब्रश करून गेलाय की काय. पंच पाहतील, लक्षात घ्या, कारण कुठल्याही पद्धतीचा रिव्ह्यू नाही आहे. मात्र पंच एखादी गोष्ट बघतील आणि त्यानंतर निश्चितच आपण तो डिसिजन देणार आहोत. चला, काही गोष्टी आम्ही बघितल्यात एकूणच रिव्ह्यू सिस्टम मध्ये आणि पंच आपल्या जागेवर जाऊन निर्णय देतील. त्या 2 धावा मात्र आपण बघतोय पूर्ण केल्या होत्या, त्यामुळे पंचांचा इशारा येऊ द्या. प्रताप भोईर, हे विकेट इम्पॉर्टंट आहे. वाईट बॉल प्लस 22च्या 2 धावा, एकूण 3 धावा इथे गणल्या जातील. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया, ते म्हणजे 45. 45 धावा पूर्ण झालेत. थोडस पंचावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होता दिनेश पागदरीचा की एक्झॅक्टली चेंडू ब्रश करून गेलाय किंवा काय. मात्र दूध का दूध, पाणी का पाणी, डीका स्पोर्ट्स. वेल डन दीपक. दाने दाने में स्वाद है. प्रताप भोईर वन्स अगेन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ज्यावेळेला जर बघितला तर निघतेचा थोडासा अँगल चेंज केलाय दिनेशनं. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजीसाठी आलेत. वेल बोल्ड इथून चांगला चेंडू डिलिव्हर होतोय. बऱ्याचदा काही गोष्टी चुकतात. बऱ्याचदा आपण ज्यावेळेला प्रॅक्टिस करतो तो ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो, मात्र कधी कधी डावखरा बॅटर असला त्यावेळेला थोडासा अँगलचा विचार व्हायला पाहिजे, थोडीशी सद्बुद्धी ती लाभायला पाहिजे. पहिले 2 चेंडू आपण बघितले तर ओव्हर द विकेट हाताळले, 2 षटकार बसली, त्यानंतर वाईट कन्सिडर झालाय आणि आता राऊंड विकेट गोलंदाजी करताना डॉट आलाय. त्यामुळे क्रिकेट शिका मित्रांनो. स्लो डिलिव्हरी आहे, मात्र हा फ्लिक बघा, हवेत खेळले जयेश. हो सोडलाय झेल. हा झेल सुटलाय की ही मॅच सुटली आहे.
जयेश सारख्या खेळाडूंकडून अशी चूक होतीये. अगदी स्टेअरिंग वरचा कंट्रोल सुटावा तसं काहीतरी घडलंय आणि चाकामध्ये काहीतरी दगड आला की काय. इथून पुढे काय होणार, इथून पुढे काय होणार देव जाणे. अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. यावेळेला ड्राईव्ह बघा किती चांगला आहे. कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. चेंडू ट्रॅव्हल होणार आहे का की थांबणार आहे. नाही, चेंडू ट्रॅव्हल होतोय म्हणजे एकूणच प्रतापच्या अंगालाच धावा आहेत असं म्हणावं लागतील. या 4 धावा संघाची धावसंख्या 51 झाली आहे. अफलातून टीम तिवरी मास्टर्स. अंधारला विनंती आहे या ओव्हर नंतर सुद्धा तुम्हाला पाणी न्यावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा 37 धावा नावात प्रताप भोयर. या मालिकेत पुन्हा एकदा 50 धावा त्याच्या पूर्ण होतील अशा आशा दिसू लागले. दादा काय बॅटर आहेत, काय बॅटर आहेत. डॉमिनंट केलंय दिनेश टू प्रताप. यावेळेला अजून चांगला फटका, अजून धावा मिळतील. 4 धावा वैयक्तिकरित्या 41 आणि संघाची धावसंख्या 55 वर नेली आहे. वेल प्लेड प्रताप भोयर. जरा प्लीज मैदानाच्या आतमध्ये पाणी न्या प्लीज. मात्र इथे गोलंदाजीचे ऑप्शन कोण कोण आहेत टीम रिक्षा संघटनेचे. तर काही गोलंदाजीची नावं मला येत आहेत. जयेश यांच्या हातात चेंडू का दिला जात नाहीत. जयेश नरोत्तम पाटील यांच्या हातात चेंडू द्यायला पाहिजे. शायना पण गोलंदाज आहेत. त्याच्यानंतर देवेंद्र पुरुषोत्तम पाटील यांच्या हातात का चेंडू दिला जात नाही. आज फ्रेम मध्ये नाहीये देवेंद्र. का कुणास ठाऊक नाराज आहेत वाटतं. ओपनिंग बॅटिंग ते येणारच आहेत नो डाऊट. गोलंदाजी मार्कवर आलाय नवीन नवीन कुंवरजी माची. ऑन साइडला जर बघितलं तर निश्चितच 4 क्षेत्ररक्षक. तर 30 सर्कलच्या आतमध्ये 3 क्षेत्ररक्षक ठेवलेत. हा वेगळा विचार दिसतोय रिक्षा संघटनेचा. नवीन बॅटर आहे तो म्हणजे नंदकुमार. वेल बॉल, चांगला चेंडू होता. इथे मात्र बघतोय यस फ्रेम मध्ये आलेत. क्या बात आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 56 धावा. चला डावकुरा बॅटर आहे लगेच क्षेत्ररक्षण सजवा. एक्केचाळीस धावा नाबाद. याही सामन्यात 50 धावा पूर्ण करण्यासाठी अजूनही 9 धावांची गरज. नवीन माझी शॉट ऑफ डिलिव्हरी. इथे हा झेल नाही होणार आहे. चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सिलसिला जारी है. प्रताप का कहर बरप रहा है. अफलातून बॅटिंग.
थँक्यू. धावसंख्या झाले 62. प्रताप भोईर 47. ग्रेट बॅटिंग. अगदी समोर कुठलाही गोलंदाज असो डॉमिनन्स दाखवला जातो. चेंडू खाली राहिलाय, अपील झालंय आणि कदाचित ईश्वरनं सांगितलं असेल ना तिशे केम छो डिकरा अंदर आवणी. नेक्स्ट बॉल. समोर खेळून काढलाय चेंडू. अगदी भिंगरे, अगदी भिंगरे आहे. 4 धावा, 50 धावा पूर्ण. वन्स अगेन प्रताप भोईर आपला जलवा दाखवतोय. पुन्हा एकदा ती बॅट वरती येणार आहे. वेल डन प्रताप भोईर. अफलातून कामगिरी. बघा दमण नंतर आपण बघतोय ही लागोपाठ तिसरी 50 आहे प्रताप भोईरची. अफलातून प्रताप. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. हा झेल होणार का? काही पडलाय म्हणजे इथे अगदी लग देखील प्रतापच्या बाबतीत दिसते. या 2 धावा. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 68. अजून एक चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. 68. रिक्षा संघटना मात्र थोडस नक्कीच रिक्षा संघटनेनं अडथळा लावलाय असं म्हणेन मी जर विचार करता त्यांच्या एकूणच कॅलिबरचा. फुलटॉस डिलिव्हरी आहे. हा चेंडू हवेत आहे. दीपक कदम व्हॉट अ कॅच. शेवटच्या चेंडूवर प्रतापची विकेट आली आहे. धावसंख्या 68 वर थांबते. 69 धावा विजयासाठी. मागच्या मॅच मध्ये देखील 69 धावा विजयासाठी होत्या. त्यामुळे इथेही धावसंख्या इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीम साठी. वळूया डीजे ब्रेक कडे आणि पुन्हा एकदा येऊया मॅचच्या आतमध्ये.
शिरगाव संघाचे पद्मन पाटील प्लीज व्यासपीठाजवळ या. गेल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच द्यायचं आहे त्यांना. शिरगाव संघाचे पद्मन पाटील कृपया व्यासपीठाजवळ या. चला बॅट्समन प्लीज. रिक्षावाले चला गेअर टाका. विजयासाठी लक्ष आहे ते म्हणजे 69 धावांचं. तर मागच्या मॅचचा मॅन ऑफ मॅच नो डाऊट पद्मन पाटील होते आणि त्यांना देखील एक खास थम्सअपची बॉटल्स आम्ही प्रदान करतोय इथे. वेल्डन पद्मन पाटीलजी आणि पुढील सामन्यासाठी खूप सारे शुभेच्छा असतील. शिरगावचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो, अफलातून अष्टपैलू खेळाडू. थँक्यू व्हेरी मच. अभिनंदन इथे पद्मन पाटील तुमचं आणि पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर या मॅच मी 69 धावा करायच्या आहेत, त्यामुळे ज्या गतीने पुढे जायचं आहे त्यामुळे आपली जी रिक्षा आहे ती तुम्हाला नेहमी 3rd ते 4th गिअर मध्ये ठेवावी लागेल. रिक्षा संघटनेचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. देवेंद्र पुरुषोत्तम पाटील, कमलेश लीलाधर पाटील, गणेश लीलाधर पाटील, निशांत शंकर मात्रे, जयेश नरोत्तम पाटील, जयेश रमण पाटील, अमित नंदकिशोर पाटील, दिनेश पागदरे, दीपेश यशवंत पाटील, नवीन कुंवरजी माची, दीपक कदम असे सगळे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. मात्र आज अनेक खेळाडू इथे दिसत नाहीयेत. विलासला आम्ही मिस करतो, जम्बो विलास. तर 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. डावखुरा बॅटर कमलेश, तर दुसऱ्या बाजूला उजव्या हाताचा फलंदाज देवेंद्र. मोठी कामगिरी करावी लागेल कमलेश यांना. डावखुरे बॅटर आहेत ते. पहिल्या षटकात मी म्हणेन पहिल्या षटकात जर 15 धावा आल्या ना तर या मॅचला मजा येईल. त्यामुळे कमलेश यांना ही धावसंख्या करावीच लागेल. पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर आहेत ते म्हणजे जगदीश पाटील. इथे चांगला फटका आहे, गॅप मध्ये धावा मिळतील, मात्र किती धावा पाहूया. चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय, सीमा रेषा पार. क्या बात आहे, पहिल्या चेंडूवर चौकार. अगदी आमची गाडी 4थ्या गिअर मध्ये आहे हे दाखवताना टीम रिक्षा संघटना. 4 धावा डीजे. संग
पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. त्यामुळे निश्चितच धावसंख्येला आम्ही आता सामोरे जाणार आहोत. षटका मागे जर सरासरी बघितली तर निश्चितच आपण बघतोय 13 धावा, अगदी 13 धावा प्रति षटका मागे आहेत. पुन्हा एकदा अतिशय हा फटका जर बघितला, शेवटपर्यंत वाढ बघितली आणि नंतर चेंडूला ट्रॅव्हल केला डिस्क्युलेक रिजन मध्ये. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. हा थ्रो मात्र परतावा लागेल. काही गरज नव्हती. मात्र इथे आपल्या चांगल्या खेळाडूंना प्रमोट करायचा हा एक विचार असेल, त्यामुळे कमलेश यांना परतावा लागेल. कमलेश पाटील बादून परततील. 5 धावा केल्या आपल्या संघासाठी. मात्र स्टार्ट दिलाय. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दिनेश पागदरे. पंधरा 52 बाहेर आली आहे. किती 20-50 बघा, मी असंच म्हटलं आणि त्यांनी खरा नंबर सांगितला. ही गोष्ट असते. हे आहेत कमलेश. 20-50 हा लकी नंबर आहे त्यांचा. अगदी आकडा सुद्धा लावतात त्याच नंबरचा. दिनेश पागदरे हा एक महत्वपूर्ण बॅटर असेल. पॉवर प्ले मध्ये तो काय कामगिरी करतोय बघूया. इथे हा चेंडू डाऊन द लेग आहे का? लेट्स सी द अंपायर डिसिजन. पंचांनी सांगितलं हा बघा असा वाईड आहे. 6 धावा पूर्ण. महत्वपूर्ण आहेत. या षटकात तुम्ही जास्त धावा फटकावू शकता. कदाचित ही गोष्ट आता समजून चुकलेत. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक. मोठा फटका खेळायचा आहे, मात्र चेंडू आणि बॅटचा योग्य संपर्क नाहीये. चेंडू नीट धाव जातोय. दिनेश पागदरे. जबरदस्त फटका. चेंडू बाहेर जाणार आहे. अगदी मोठा फटका. आणि या 6 धावा जगदीश पाटील यांना टार्गेट केलं जात आहे. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 12. धावा आतापर्यंत षटकामध्ये. यावेळेला अजून धावा मिळतील. लेट्स सी द अंपायर डिसिजन. 4 धावा. खराब चेंडू होता. खूपच खराब चेंडू होता आणि त्याची वाढ बघितली आणि नंतर त्याला दिशा दाखवली आहे. या 4 धावा संघाची धावसंख्या 16 झाली आहे. जगदीश पाटील थोडस चेंडू अजून त्यांना पुढे टाकावा लागेल, कारण इतका शॉर्ट चेंडू कुठलाही फलंदाज खेळू शकेल. इथे पुढे येऊन अफलातून फटकेबाजी. षटकार. पहिल्या षटकात जबरदस्त वसुली आणि चा चेस डाऊन झाले. तब्बल 22 धावा. त्यामुळे आता विजयासाठी गरज आहे 47 धावांची आणि एकूणच चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 24-47 म्हणजे आता षटका मागे 12 धावा. मात्र इथे हे षटक किती इम्पॉर्टंट असेल टिवरी मास्टर संघासाठी. एका बाजूला दिनेश पागदरे, दुसऱ्या बाजूला देवेंद्र. आता देवेंद्र यांची बॅटिंग सुद्धा आपण एन्जॉय करू शकू. पंच बघा काही गोष्टी विसरतात. काही म्हणू नका लहान मुलांना तुम्ही.
गोण भरले आम्हाला सुद्धा माहिती आहे. चला पुन्हा एकदा वळी आहे मॅच कडे. 24 चेंडू आणि 47 चा खेळ राहिलाय. देवेंद्र ऑन स्ट्राईक. फुलटा डिलिव्हरी. चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. धावा मिळतील. 4 धावा. व्हॉट अ शॉट बाय देवेंद्र. क्या बात आहे. थँक्यू डीजे. बघा आज रिक्षावाले बरोबर मला वाटतं 12 किंवा 1 वाजता इथे आलेत. त्यांनी आपला वेळ घेतला, त्यांनी रेस घेतली आणि आता ते अगदी हायवेवर आहेत. अगदी हायवेवर आहेत. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर वळतोय. अजून एक धाव मिळेल. 27 धावा पूर्ण. अगदी सीएनजी फुल आहे, पेट्रोल फुल आहे. त्यामुळे रिक्षावाले फॉर्मात आहेत, रिक्षावाले फॉर्मात आहेत. आणि सध्या किती जरी ट्रॅफिक कंट्रोलर उभे राहिले तरी सुद्धा आमची कागदपत्र रेडी आहेत. लो व्होल्टेज चांगला फटका आहे. इथे धावा जरूर मिळतील. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावसाठी कॉल दिलाय आणि कदाचित इथे दुसरी धाव पूर्ण नाहीये. देवेंद्र यांना परतावं लागेल. रिक्षेत बसून बसून कदाचित धावणं विसरलेत. मात्र ही दुसरी धाव घेताना ते बाद होऊन परत आहे. चांगली बॅटिंग केली. मात्र संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 28. अजूनही 41 धावांची गरज आहे. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमित पाटील. भरपूर गरज आहे अमित पाटीलची. ही मॅच जबरदस्त होणार आहे, जबरदस्त होणार आहे. फक्त उभं राहावं लागेल अमित पाटील आणि दिनेश पागदरेला. चांगले मॅच होईल. कारण ज्या धावा अपेक्षित होत्या पहिल्या 2 षटकामध्ये ती धावसंख्या झाली. 28 धावा झालेत. वेल प्लेड, वेल प्लेड. देवेंद्र पुरुषोत्तम पाटील काय बाउंड्री खेळली. अफलातून. मात्र फिटनेस कडे अजून लक्ष द्यावं लागेल. अमित पाटील साठी पारितोषिक आले घोडबंदर संघाच्या वतीनं की लागोपाठ 3 षटकार मारले तर 500 रुपये. चांगली गोष्ट आहे. आणि अमितला हे पारितोषिक MBMT विभागातर्फे देण्यात येईल. लागोपाठ 3 षटकार मारा, 500 रुपये जिंका. क्या बात आहे. म्हणजे पहिले रिक्षावाल्यांना सपोर्ट बसवाल्यांचा सुद्धा आहे. चांगली गोष्ट आहे. मात्र चांगली मॅच होणार आहे. इथून पुढे चांगली गोलंदाजी करावी लागेल शेखर अँड कंपनीला. दोन्ही संघांवर दबाव आहे, दोन्ही संघांवर दबाव आहे. अजून 41 धावांची गरज आहे. अमित ऑन स्ट्राईक. हा चेंडू खराब हाताळलाय. इथे जास्तीत जास्त धावा मिळतील. अगदी आपण बघतोय विकेटच्या बाहेर चेंडू टाकलाय. नो बॉल. 2 धावा इथे आलेत. समोरच्या संघाला इथे सपोर्ट केला जातोय. खराब गोलंदाजी. अजूनही 39 धावांची गरज आहे. उलटी गिनती सुरू हो गई बाई. 69 धावा आता खुजा वाटू लागलेत अक्षरशः. कारण अजूनही 22 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 39 धावांची गरज आहे. म्हणजे ही धावसंख्या इथे फ्री हिट आहे, फ्री हिट आहे. आणि फ्री हिट खेळणार आहेत ते म्हणजेच दिनेश पागदरे. आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून 2 षटकार 1 चौकार आलाय. त्यामुळे ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल. फ्री हिटचा चेंडू आणि फ्री हिट फटका. चौकार आहे. 4 धावा. गुड शॉट बाय दिनेश पागदरे. चांगली बॅटिंग करतोय. फक्त मीच टिकणार साहेब. बाद दिनेश पागदरे. व्हॉट अ बॅटिंग. मंदार ओव्हर झाली नाहीये मित्रा. हे षटक फक्त अजूनही 3च चेंडू संपलेले आहेत. 35 धावांची अजूनही गरज आहे. 35 रिक्वायर्ड रन्स टू विन. रिक्षा संघटना
हा सामना जिंकला तर नक्की जल्लोष होणार आहे. टिवरी संघावर आता दबाव आहे, कारण इथे धावसंख्या जर बघितली 34 झाले, म्हणजे निम्मी धावसंख्या झाले तुषार. त्यामुळे आता दबाव टिवरी संघावर आहे. इथून त्यांना विकेट काढायची आहे, इथून त्यांना डॉट बॉल हाताळायचे आहेत. हा चेंडू योग्य आहे, हा चेंडू योग्य आहे. इथे जागेवरून सेट करण्याचा प्रयत्न केला, चेंडूच्या रेषेत नव्हते दिनेश, मात्र थोडस अजून थांबून खेळावं लागेल. इथे आता नियोजन करणं गरजेचं आहे. अर्धी लढाई जवळजवळ जिंकले रिक्षा संघटनेनं. इथून पुढे थोडस लक्षपूर्वक कामगिरी, कारण टिवरी संघ असा आहे की कधी या मॅच मध्ये पलटवार करू शकेल. शेखर, ओ व्हॉट अ शॉट, अफलातून फटका, अगदी चेंडू आर्क मध्ये टाकलाय आणि इथे दिनेशची बॅटिंग लाजवाब. आतापर्यंत या एकूणच इनिंग मध्ये 26 धावा नाबा दिनेश पागदरे संघाला नेऊन ठेवले तब्बल 40 वर. आता विजयासाठी 29 धावांची गरज आहे आणि अजूनही ओव्हरऑल चेंडूचा विचार केला तर 19 चेंडू 29 धावा. काय मॅच बनली आहे रिक्षा संघटनेसाठी. अफलातून बॅटिंग, शॉर्ट ऑफ डिलिव्हरी होती, कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू इथे निर्धाव येतोय. 18 चेंडू 29 ची गरज आहे. हा शेवटचा चेंडू निर्धाव येतोय, मात्र बघा 2 षटकात धावा कुठले तब्बल 40. वेल डन रिक्षा संघटना. अफलातून बॅटिंग. 69चं टार्गेट अगदी खुज ठरवलंय. थोडासा ड्रिंक्स ब्रेक देऊया वेळ डीजे मास्टरला, जो चॅटिंग करतोय. बजा भाई. ड्रिंक्स ब्रेक संपन्न होताना दिसतोय. 18 चेंडूंचा खेळ राहिलाय, करायचे 29 धावा. दिनेश पागदरे अफलातून बॅटिंग करतोय. अमित पाटील कडे लक्ष आहे, गोलंदाजी मार्क वर येतोय, तो म्हणजे स्वप्नील. कोण जिंकणार आहे मॅच, टिवरी मास्टर्स की रिक्षा संघटना? आता बॅटिंग लाईन बघितली अजून रिक्षा संघटनेची, ते बरेच बॅटर आहेत. एवढा लो फुल टॉस डिलिव्हरी टर्न केला डीप स्क्वेअर लेग रीजन मध्ये. 1 धाव कंप्लीट होते आणि कदाचित एकाच धावावर समाधान मानावं लागेल. अमित चांगलं काम करतोय, स्ट्राइक देतोय तिथे दिनेशला, आणि कदाचित हीच गोष्ट महत्वपूर्ण आहे. ही ओव्हर इम्पॉर्टंट असेल टीम टिवरी साठी. एवढा अजून एक मोठा फटका. वा वा वा, काय फटकेबाजी आहे, अगदी ताकदवान फटके इथे दिनेश पागदरेचे. आणि गाडी नंबर 15-52 अगदी सुसाड आहे. इथे दिनेश पागदरेची बॅटिंग आपण बघूया. 4 षटकार 2 चौकार, अफलातून बॅटिंग. 22 धावांची अजूनही गरज.
ओ व्हॉट अ बॅटिंग, हात लावेल त्याला सोनं आहे. अफलातून बॅटिंग आता वाक्यात आहे. अजूनही 18 धावांची गरज आहे. आणि काय जल्लोष सुरू आहे. 18 धावांची आता फक्त गरज आहे विजयासाठी. थँक्यू. जर तुमच्याकडे प्रताप भोईर आहे तर आमच्या रिक्षा संघटनेकडे दिनेश पागदरे आहे. नाबा 36 धावा. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत या इनिंग साठी. अफलातून बॅटिंग, सुपर इनिंग. आता फक्त 18 धावांची गरज आहे. धाव संख्या झाली ती म्हणजे 51. 69चं चॅलेंज स्वीकारलंय. वेल प्लेड दिनेश. यावेळेला ड्राईव्ह करायचा होता. हो इथे विकेट आली असती. डिरेक्टेड झाला नाहीये. नितेश नक्कीच नाराज असेल की हा डिरेक्टेड का झाला नाहीये. मात्र हा चेंडू इथे निर्धाव येतोय. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. 18 धावांची गरज आहे. म्हणजे एकूण ओव्हरऑल चेंडूंचा जर विचार केला 14 चेंडू 18 धावा. मॅच अगदी दृष्टिक्षेपात आहे टीम रिक्षा संघटनेच्या. मी माशी म्हटलं सीएनजी फुल आहे. पाहिजे तिथे रिक्षा नेऊ शकता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. पंचांकडून कोणताही इशारा नाहीये. अजून एक चेंडू डॉट येतोय. गुड बॉलिंग. सगळेच मोठे फटके हवेत तिथे. सगळेच मोठे फटके हवेत असं दिसतंय दिनेशला. अमित पाटील थोडस कान मंत्र देण्यासाठी पुढे सरकलेत. 18 धावांची गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. टिवरी वर्सेस रिक्षा संघटना. 69 धावा. चेस डाऊन सुरू आहे. चांगली मॅच. थँक्यू व्हेरी मच अंपायर. हो यावेळेला हा टर्न केलाय. काय चेंडू टर्न केलाय. गुड बॅटिंग यार. अफलातून बॅटिंग. डगलस मरेलेची आठवण झाली मला. आणि निश्चितच या बॅटिंग न मन जिंकलेत. आता 14 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12. व्हॉट अ बॅटिंग बाय दिनेश पागदरे. राहिले दिनेश पागदरीची. आणि कदाचित त्यांनी मनाशी एक खूणगाड बांधलंय की सिंगल काढायचा नाही. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू चौकार, चौथा चेंडू षटकार, पाचव्या चेंडूवर बाउंड्री, त्यानंतर डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर बाउंड्री, त्यानंतर डॉट डॉट आणि आता चौकार. ही खेळी आहे दिनेश पागदरीची. 12 चेंडू 14ची गरज आहे. अमित पाटील ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्क वर प्रताप भोईर. अजूनही मॅच बनू शकेल. स्विचिट साठी गेलेत. इथे हा डॉट बॉल होता. जवळ डॉट बॉल होता. मात्र इथे एक धाव मिळते आणि कदाचित अजून धावा मिळतील. हे काय चाललंय. टिवरी संघाकडून झालेल्या चुका. काय गरज होती इथे दिनेश पागदरेला. गरजच नव्हती. दिनेश पागदरे कसा बॉल सुटलाय मित्रा. राणा इथे 2 रन झालेत. फुक्कड विकेट दिले. समोरच्या संघाला फुक्कड विकेट दिली आहे. चांगली इनिंग खेळली मात्र धावचीच्या रूपाने तो बाद झालाय. थँक्यू. नवीन फलंदाज स्वतः नवीन आता उतरलाय. 11 चेंडू 12 धावांची गरज आहे. मात्र काय पागदरीने इनिंग खेळली मित्रा. 50 देखील झाल्या असत्या तुझ्या. 40 धावा 13 चेंडू मध्ये कुठल्या. दिनेश पागदरे. आता थोडी घाई जास्त होती आणि असं लिहिलं असतं प्रत्येक रस्त्याच्या कॉर्नरवर अति घाई संकटात नाही. मात्र
वळण होतं आणि त्या वळणावर तिथे की गाडी अडकली आहे. 11 चेंडूत 12 धावांची गरज आहे. अमित ऑन स्ट्राईक. यावेळेला अमितचा फटका हवेत आहे. हा झेल इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट झेल आहे बघा. चांगली पार्टनरशिप ब्रेक झाली आणि त्या अजून एक विकेट आली आहे. मात्र कोणाची हा देखील प्रश्न आहे. अजूनही विजयासाठी गरज आहे त्या म्हणजे 12 धावा आणि 10 चेंडू शिल्लक राहिले. प्रतापचं हे षटक मात्र निर्णायक ठरू शकेल. इथून अजून जर 2 विकेट आल्या तर ही मॅच बनेल टीम टिवरीसाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजून एक टेक्निकली साऊंड खेळाडू मॅन फ्रॉम मोरवा मिस्टर गणेश लीलाधर पाटील. अजूनही मॅच बनली आहे. 10 चेंडू 12 ची गरज. यावेळेला हा फटका आपण बघतोय. क्रॉस बॅट स्ट्रोक. 1 धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेसाठी जाणार का? कॉल दिलाय. थ्रो मात्र उशिरा येतो. या 2 धावा अजून वेगवान पद्धतीने येणं गरजेचं होतं टिवरीच्या खेळाडूकडून. मात्र या 2 धावा उपयुक्त 2 धावा. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज. आणि बघा विकेट सेम आहेत त्यामुळे या धावा पूर्ण कराव्याच लागतील. 9 चेंडूत 10 धावा. प्रताप भोईर टू गणेश. यावेळा बॅकफुटला खेळलेत मात्र फटका एक्झिक्यूट करू शकले नाही. चेंडू निर्धाव जातोय. दहा धावांची अजूनही गरज आहे. मॅच इज स्टील ऑन. यावेळेला खराब क्षेत्ररक्षण झालंय. धावा इथे मिळणार आहेत आणि कदाचित चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय का तर नाही. मात्र इथे 3 धावा कंप्लीट. 3 धावा कंप्लीट. या उपयुक्त धावा रिक्षा संघटनेसाठी. अगदी मध्येच ब्रेक लागला होता मात्र कुठेतरी जे ऑइल अडकलं होतं ते ऑइल आता बाहेर गेलंय. 7 चेंडू 7 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर 1 धाव असं आता गणित आलंय. नवीन ऑन स्ट्राईक. सात चेंडू 7 धावा. 69 धावांचं चेस डाऊन. पहिल्या 2 षटकात केल्या 40 धावा. त्यानंतरच्या षटकात देखील तब्बल 15 धावा कुठल्या. मात्र प्रतापचं हे षटक निश्चितच थोडस चांगलं ठरतंय. मात्र अजून 7 चेंडू 7 धावा. हा शॉर्ट पिच चेंडू चौकार. व्हॉट शॉट बाय नवीन. प्रेशर रिलीज केलाय आणि एकूणच या मॅच वर आता कंट्रोल आहे तो म्हणजे एकूणच रिक्षा संघटनेचा. आता फक्त 3 धावांची गरज. शेवटचं षटक. शेवटच्या षटकासाठी कोणता गोलंदाज येणार आहे. नितीशच्या हातात आय थिंक चेंडू दिला जाईल. मात्र गणेश आणि नवीन ही चांगली जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बरं झालं जयेशला पाठवलं नाही तुम्ही.
कारण जयचा खेळ आम्हाला आठवतोय. अंडरम बिग शॉट मध्ये अफलातून कामगिरी जयेश करायचा. तीन धावांची गरज. नितेश गणेश हा चेंडू लेफ्ट केलाय, मात्र हा चेंडू आहे वाईड, त्यामुळे अजून फक्त आता 2 धावांची गरज आहे. काय वर्चस्व दाखवलंय रिक्षा संघटनेनं. अगदी सगळ्या रिक्षा जबरदस्त वेगानं. चला टीम शिरगाव कॅप्टन जरा या इथे. यावेळेला हा विजय चौकार आणि कदाचित डीजे वाजायला वाईट होतं. चौकार येतोय आणि तब्बल 5 चेंडू राखून विजय मिळवलाय आणि एका मोठ्या संघाला पराभूत केलंय रिक्षा संघटनेनं. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. 69 धावा अगदी लिलिया बनवलेत. काय बॅटिंग केली एकूणच दिनेश पागदेरेनं अफलातून बॅटिंग. इथे रिक्षा संघटनेचं 69 धावा लिलिया चेस केलेत आणि आडलक म्हणेन टीम टिवरी संघाचं, कारण चेस डाऊन अप्रतिम झाला. नो डाऊट 2 षटकात 40 धावा कुठल्या आणि तिथून ही मॅच टर्न झाली. 3 षटकात तब्बल 55 धावा कुठल्या रिक्षा संघटनेनं आणि त्यांनी सेमीफायनल मध्ये अगदी थाटात प्रवेश केलाय. चला शिरगाव टीम कॅप्टन या लवकर टॉस साठी. दोन जास्त धावा कुठणारा प्रताप, तरी सुद्धा त्यांना पराभवाचा सामना करावा लागतो. 129 धावा कुठल्या 2 षटकामध्ये 2 सामन्यामध्ये सॉरी. आता तरी सुद्धा टिवरी संघ सेमीफायनल मध्ये नाहीये. ही शोकांतिका राहिली या एकूणच मॅचची. रिक्षा संघटनेचा जल्लोष आपण पाहू शकता. काय अफलातून क्रिकेट दाखवलंय, काय गोलंदाजी राहिली आणि काय बॅटिंग केली ती म्हणजे दिनेश पागदेरेनं. त्यामुळे दिनेश पागदेरे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. संजय पाटील यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच चा किताब देऊया. दिनेश पागदेरे मॅन ऑफ द मॅच. काय बॅटिंग केली, जबरदस्त बॅटिंग. आणि विजयी चौकार गणेश लीलाधर पाटील यांच्या बॅट मधून आलाय. अभिनंदन. थँक्यू प्रताप. हार्डलक प्रताप. मात्र निश्चितच थँक्यू व्हेरी मच. टिवरी संघाचं अतिशय चांगलं क्रिकेट तुम्ही दाखवलं या थ्रू आउट स्पर्धेमध्ये. तुमचं देखील मनापासून धन्यवाद. सर या दिनेश पागदेरे आपला मॅन ऑफ द मॅच चा किताब घेण्यासाठी प्लीज. संजय पाटील यांना विनंती करतोय की यावर प्लीज आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक देऊया, ते म्हणजे मॅन ऑफ द मॅच चा किताब देऊया. थँक्यू व्हेरी मच जगदीशजी पाटील आणि टिवरी टीम. धन्यवाद. आणि एक खास दिनेश यावर हा इथेच या इथेच. जोरदार टाळ्या दिनेशच्या इनिंग साठी. काय बॅटिंग केली, काय बॅटिंग केली, अफलातून बॅटिंग केली. आणि निश्चितच पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील या संघाला. रिक्षा संघटना वर्सेस शिरगाव असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सेमीफायनल मॅच 5 षटकांचा सामना असेल. दोन्ही टीम कॅप्टन जरा पुढे वेल प्लेड आणि थोडंसं शांत राहायला शिक मित्रा. मॅच अगोदर संपली असती. चला दोन्ही कॅप्टन जरा वर या प्लीज. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस करूया आपण लगेच. यस 5 षटकांचा सामना असेल आणि नितीन गरज साहेबांना विनंती करतोय की आपण टॉस करूया प्लीज. टॉस बॉक्स मध्ये या प्लीज. टॉस बॉक्स मध्ये चला पहिला सेमीफायनलचा सामना सुरू होतोय. रिक्षा संघटना वर्सेस शिरगाव. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि नाणेफेक करतील सन्माननीय नितीन गरज साहेब. बघायचं कोणता संघ नाणेफेक जिंकतोय. येस कोणी जिंकला टॉस? अमित. म्हणजे रिक्षा संघटनेने टॉस जिंकलाय. 5 ओव्हरची मॅच आहे.
लक्षात घ्या 5 ओव्हरची मॅच आहे दोन्ही संघांच्या माहितीसाठी. एका ब्रेक नंतर पुन्हा एकदा आम्ही जॉईन करतोय. घेऊया डीजे ब्रेक. कम ऑन डीजे. डीजे बजाव.